आज आपण एक ट्रिग्नोमेट्रीचा प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत. जे लेवलचा आहे. थोडंसं ॲडजस्टमेंट पार्ट आहे प्रॉब्लेममध्ये आणि कंपाऊंड अँगल त्यातला जो मल्टिपल अँगलचा पार्ट आहे तर त्याचं थोडंफार यूज आहे त्या प्रॉब्लेममध्ये आणि काही प्रमाणामध्ये ॲलाइड अँगलचा पण वापर आहे. तर पहिल्यांदा आपण क्वेश्चन बघू. आता इथे पहा, इफ 0 इज लेस दॅन a, b लेस दॅन pi by 2 satisfying 3 sin square a plus 2 sin square b is equal to 1. 3 sin square a plus 2 sin square b is equal to 1 and एक गिवन इक्वेशन आहे. त्यानंतर हे दुसरं इक्वेशन आहे 3 sin 2a plus 2 sin 2b is equal to 0. देन a plus 2b इक्वल्स टू. तर आता आपण एक एक इक्वेशन ट्राय करू. पहिलं इक्वेशन घेतो 3 sin square a. सोल्युशन बघा, याचे ऑप्शन वगैरे आपल्याला दिलेत पाय, पाय बाय 2, पाय बाय 4 आणि 2 पाय. 2 पाय म्हणजे झिरोच असते ऑलमोस्ट. आता एक एक इक्वेशन आपण घेऊ. हे 0 इज लेस दॅन ए बी पाय बाय 2 ह्याचं मिनिंग काय? तर ए आणि बी हे जे अँगल आहेत ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहेत, म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह आहेत. ए बी फर्स्टमध्ये आहेत आणि पॉझिटिव्ह आहेत. तर आपण हे सॉल्व करू. पहिलं इक्वेशन मी घेतो 3 sin square a plus 2 sin square b is equal to 1. 3 sin square a plus 2 sin square b is equal to 1. So 3 sin square a is equal to 1 minus 2 sin square b. 3 sin square a is equal to, फक्त हे ट्रान्सफर करतो 1 minus 2 sin square b. आता एक बघा तुम्ही, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे मल्टिपल अँगलमध्ये cos 2a चा फॉर्म्युला आहे. cos 2a इक्वल्स टू 1 minus 2 sin square a. cos 2a चे तसे 4 फॉर्म्युले आहेत, तर त्यातला एक फॉर्म्युला हा पण आहे cos 2a is equal to 1 minus 2 sin square a. समजा आपण इथं एच्या जागेवरती बी घेतलं तर 1 minus 2 sin square b is equal to cos 2b होते. जसं आपण 1 minus 2 sin square a याला cos 2a घेऊ शकतो, फक्त एच्या जागेवर बी आलंय. सिमिलरली 1 minus 2 sin square b is equal to cos 2b. तर ते मी इथे अप्लाय करतो. हे 1 minus 2 sin square b आहे, तर त्याला cos 2b घेतो. इक्वेशन नंबर 1. तर फर्स्ट इक्वेशन जे आहे त्याला सिम्प्लिफाय करून आपण हे एक इक्वेशन स्टेटमेंट तयार केलं. 2 sin square b ला ट्रान्सफर केलं. का ट्रान्सफर केलं तर त्याच्यापासून फॉर्म्युला आहे आपल्याकडं, ऑलरेडी फॉर्म्युला आहे 1 minus 2 sin square a ला आपण cos 2a करू शकतो, तसं 1 minus 2 sin square b ला cos 2b करता येतं. तर दुसरं इक्वेशन आहे आपल्याकडं सेकंड, आणखीन एक 3 sin 2a minus 2 sin 2b is equal to 0. 3 sin 2a minus 2 sin 2b is equal to 0. आता ह्याला पण सिम्प्लिफाय करतो. इवन हे तिकडे शिफ्ट करता येते 3 sin 2a 3 sin 2a is equal to, आता एक तर हे आपण तिकडे शिफ्ट करू, म्हणजे ॲट ए टाइम केलं तरी चालतंय. 2 sin 2b इक्वेशन सेकंड, किंवा आपण ह्याला सिम्प्लिफाय करू. हे 2 sin 2b ला तिकडे शिफ्ट करतो आणि ह्याचा ऑलरेडी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. sin 2a चा फॉर्म्युला आहे मल्टिपल अँगलमध्ये, जसं cos 2a आहे तसं sin 2a चा पण फॉर्म्युला आहे 2 sin a cos a. हे सगळे मल्टिपल अँगल आहेत. मल्टिपल अँगल sin 2a is equal to 2 sin a cos a, तर ते इथे यूज करतो 2 sin a cos a. sin 2a equals to 2 sin a cos a. इवन हे 2 कॅन्सल करता येतं, तर 3 sin a cos a is equal to sin 2b. इक्वेशन सेकंड. आता हे बघा, लक्षात घ्या, हे फर्स्ट इक्वेशन हे गिवन आहे. याच्यातनं आपण 1 minus 2 sin square b केलं, याचा फॉर्म्युला यूज केला 1 minus 2 sin square b is equal to cos 2b. इक्वेशन नंबर 1.
हे तिकडे शिफ्ट केलं, याचं फॉर्म्युला यूज केलं, साइन पे इक्वल्स टू 2 साइन ए कॉस ए. हे 2 कॅन्सल केलं. आता 1 आणि 2 याला आपण सॉल्व करू. डिवाइड करतो मी फ्रॉम 1 अँड 2. 1 अँड 2 1 डिवायडेड बाय 2 करतो. का आता आपल्याला याच्यातनं साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कॅन्सल करायचं आहे, ओनली ए प्लस टू बीची व्हॅल्यू फाइंड करायचं. म्हणून आपण ह्याला डिवाइड करू. 3 साइन स्क्वेअर ए अपॉन 3 साइन ए कॉस ए. 3 साइन स्क्वेअर ए अपॉन 3 साइन ए कॉस ए इज इक्वल टू 3 साइन स्क्वेअर ए अपॉन 3 साइन ए कॉस ए इज इक्वल टू कॉस टू बी अपॉन साइन टू बी. कॉस टू बी आता तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. कॉस टू बी अपॉन साइन टू बी. 1 2ला डिवाइड केलं, कॉस टू बी अपॉन साइन टू बी. कॉस टू बी डिवायडेड बाय साइन टू बी. 3 3 कॅन्सल, साइन स्क्वेअर कॅन्सल. आता ह्याला सिम्प्लिफाय करू. इथं हे 3 कॅन्सल, साइन स्क्वेअर कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन ए होतं, साइन अपॉन कॉस टॅन ए. त्यात हे कॉट टू बी होते, कॉट टू बी कॉस अपॉन साइन, त्याला पण टॅन मध्ये कन्वर्ट करतो. कॉटला टॅन करायचं असेल तर पाय बाय टू मायनस थिटा करायचं. इथे हे डायरेक्ट केलं, कॉस टू बी अपॉन साइन टू बी म्हणजे कॉट टू बी आहे. कॉटला परत टॅन मध्ये कन्वर्ट केलं, टॅन पाय बाय टू मायनस थिटा. हे टॅन कॅन्सल होतं, टू बीला इकडे शिफ्ट करायचं. ए प्लस टू बी इज इक्वल टू पाय बाय टू. ए प्लस टू बी हे टॅन कॅन्सल झालं. कॉमन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सेम आहे दोन्हीकडं इक्वेशनमध्ये, कॅन्सल केलं. ए प्लस टू बी इज इक्वल टू पाय बाय टू. तर हे त्याचं आन्सर आलं. आपल्याकडे याचा ऑप्शन आहे ए प्लस टू बी इज इक्वल टू पाय बाय टू. ते बी ऑप्शन किंवा सेकंड ऑप्शन आपल्याला या ठिकाणी मिळालं. तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. तर हे असे जे क्वेश्चन आहेत हे आपण डेली बेसिसवर डिस्कस करणार आहोत. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे जोशी मॅथ्स क्लासेस, त्याच्यावरती आपण हे सगळं डिस्कशन करतो. लोकल लँग्वेजमध्ये आपण हे सगळं डिस्कस करतो. पर्टिक्युलरली जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत, जेईचं प्रिपरेशन करणारे, त्यांच्यासाठी हा आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो युजफुल आहे. ग्रामीण भागातले किंवा जिथं प्रॉपर एज्युकेशन नाही मिळत जेई सारखं, तर त्या मुलांना हे आमच्या चॅनलचा वापर करून शिकता येईल. आमचे बाकीचे जे काही कोर्सेस आहेत ऑनलाईन क्रॅश कोर्स वगैरे, हे सगळे या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला जॉईन करता येतील, आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहता येईल. आणि आम्ही विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस जे आहेत त्याच्यापेक्षा अगदी 50%मध्येच ऑनलाईनचं प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो. तर ते पण तुम्ही घेऊ शकता. क्लास कुठेतरी लावलेला असला तरी सपोर्ट म्हणून आमचं एक प्लॅटफॉर्म तुम्ही वापरू शकता, ज्याच्यामध्ये सगळे टॉपिकचे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केलेले असतील. आणि आमच्याकडे अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, कारण की आपण हे सगळं बेसिकपासून घेतो. हा एक तुम्हाला यूज होऊ शकतो. थँक्यू.